नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कोल्हारी छत्रपती संभाजीनगर यांचा हिरा आणि सायकोची सुंदर अशी गाडी सेमी साठी पात्र. अभिनंदन. आठला बंटी आणि सरकार आणि 9ला बिरजानी बिच्छू हा या मैदानातील गट क्रमांक 88 लावून घ्यायचा आहे आणि 88 सोडायचा प्रयत्न करायचा आहे. वाळा 88 आणि 88 सज्ज झाला. 103 वाले तयारीला लागायचंय. वेळ लावायचा नाही कारण सूर्याच्या साक्षीने या मैदानाचा फायनलचा फेरा संपन्न करायचा आहे. कारण मानाचं हिंद केसरीचं मैदान आणि या मानाच्या मैदानासाठी अखंड भारताच्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी बैलगाडी मालक चालक आणि शौकीन उपस्थित आहे. गट क्रमांक 103 चे बैलगाडी मालक गाड्या झुकून तयार राहा. आणि 111 वाले आपण सुद्धा मार्गस्थ व्हा. मैदानात उभं राहून विमलचा स्वाद घेणारे लक्षात घ्या. मैदान लाईव्ह आहे. लाईव्ह कदाचित उद्याची होणारी आपली सौभाग्यवती आपल्याला लाईव्ह पाहत असेल. झेंडापंच एक वेळेस चान्स द्या त्यांना. 2 वेळा झाले बघा. सौभाग्यवती बघायला आणि अनुभवायला मिळाली तर ते भाग्य. घ्या झेंडेवाले गती घ्या. झेंडेवाले मस्त गती घ्यायला बसले. फक्त सुट्टी मेकरणी गाड्या उभ्या केल्या पाहिजे कारण निशाण हातात वर करून या ठिकाणी निशाणी पंच उभा आहेत. त्यामुळं बैलगाडी मालक सुट्टी मेकर करा. आपल्या गाड्या उभ्या करा. सकाळपासून एकाही पट्टीचं ऑब्जेक्शन वर आलं नाही किंवा एकाही निशाणे पंचा विरुद्ध तक्रार आली नाही. असं शिस्तीचं मैदान पुसेगावकरांचं मैदान. मैदानाचे लॉट सुद्धा ना भूतो न भविष्यती असे काढले गेले. एक गाडी एकच पावती. जिथं निघेल तिथंच पळायचा. काळाची गरज आहे कारण आतापर्यंत या बैलगाडी शर्यत म्हणलं की शेतकऱ्यांचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जात होतं. परंतु या शेतकऱ्यांच्या खेळामध्ये आता बरेच जणांची भरती झाली. त्यामुळे शेतकरी काय टिकू शकत नाही. पावत्या काय 4-5 टाकू शकत नाही. त्यामुळे जिथं येईल तिथं पळायला लागत होतं. परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा विचार केला. एक पावती आणि एकच चान्स. त्यामुळं आज या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी या मैदानामध्ये खरे खुरे गुलालाच्या आणि हिंद केसरीच्या गुलालाचे मानकरी पाहायला मिळतील. अशा मैदानाचे लॉट पाडणे ही काळाची गरज आहे. असे लॉट पाडल्यानंतर न गोरगरिबाची बैल सुद्धा उजेडात राहणार आहेत. नाहीतर ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने 4 पावत्या टाकून म्हस बी त्याची काठी बी त्याची गुलाल बी त्याचाच. यात्रा कमिटीचं मनपूर्वक धन्यवाद. केले होते 2-4 जागांनी पराक्रम परंतु त्या दोघांनाही घरीच बसवलं. अजिबात या मैदानात चान्सच दिला नाही. गाड्या सुटल्या. गाडी क्रमांक 88 सुटला आणि 88चा रण संग्राम चालू आहे कारण बाकीच्या मैदानाचा या ठिकाणी फायनल आणि या मैदानाचा गट 5 करणे या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं भाग्य मानलं जातं. शेवटपर्यंत लढत झाली आणि शेवटला ड्रायव्हरनं टॉप टाकला. टॉप नाही टॉप. कारण या गाड्यांना खेर नाही. इथं फर्स्ट नाही सेकंड नाही डायरेक्ट खाली टाप टाकायचा. कसं भरामत गणेश ड्रायव्हर आदरके. आनंद गगनात मावराचा झाला. पायात चप्पल नाही परंतु या ठिकाणी उड्या मारत मारत बैल धरायला गेला. गणेश ड्रायव्हर आदरके ताबडतोब इथं स्टेज नाद तसा आहे. अण्णा आपल्याला बरोबर गणेश ड्रायव्हर आदरके. गट क्रमांक 86 पुकरा. समालोचक देवस्थान कमिटीचं नुकसान झालं तरी सुद्धा देवस्थानाने निर्णय कुठला मागा घेतला नाही ते सांगा खऱ्या खुऱ्या मैदानासाठी.
वळा 89 वळा. गड क्रमांक 88 चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी धाराशिव भातावळीकरांचा सर्जा आणि अजय भगवंत खताळे येडशी यांचा गणा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन. लक्षात घ्या, बरीच मोठ्या रकमेची मैदान होतात, हा. त्याला स्पॉन्सरशिप दिली जाते. भागातलं आणि संबंध भारतातलं एकमेव मैदान. देवस्थानने स्वतःचा तोटा करून घेतला पण कधी गरिबाचं नुकसान नाही केलं. ठरलेली रक्कम जीएसटी कट न करता बैलगाडी मालकाला रोख स्वरूपात दिली जाते. घ्या बैलगाडी मालक, गाड्या लावून घ्या. मालक नाहीत, मालक वर आहेत, सुट्टी मेकर खाली आहेत. सुट्टी मेकर घ्या, थोडीशी गती घ्या. आयोजक कमिटीने आता सांगितलं, जरी या ठिकाणी यात्रा कमिटीला काय ऍडजस्ट करायला तर ते यात्रा कमिटी करत असते, परंतु सर्वसामान्य बैलगाडी मालकाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जळ झाली नाही पाहिजे ही या ठिकाणी आयोजक कमिटी दक्षता घेत असते. 89 पथो या मैदानातला हिंद केसरी मैदानातला 89 पथोय आणि ज्या 89 मध्ये लढत चालू आहे, अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे. परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा खामी आला, कारण सामन्यात चालला होता. शेवटच्या क्षणी चालकपणा कामी आला आणि निकाल गाडी सेमीला पात्र ठरली. डोंबिवली यांचा भोला आणि अरुण भाऊ रवी ठोक खंडागडी नाशिक यांचा गरजा या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली. भोला आणि गरजाची गाडी सेमीस पात्र. वळा हिंद केसरी मैदानातला क्रमांक 90 वळा. पुशेगावकरांचं हिंद केसरी मैदान. या मैदानामध्ये कसलाच वशिला चालत नाही हो. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संघच असो, सगळ्यांना नियम सारखा. शिस्तीचं मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. 90 लावून घ्या. 1 ला सोन्या सोन्या, 2 ला नाग्या आणि मनसूर, 3 ला गोविंदा आणि सुंदर, 4 ला तेजा आणि साजन, 5 ला हरण्या आणि लाडक्या, 5 ला सावकार आणि कुर्ल्या, 6 ला 7 ला मॉडेल आणि बिस्किट, 8 ला शंकर आणि नंद्या आणि 9 ला तेजा आणि सोन्या. हा गड क्रमांक या मैदानातील 90 लावून घ्या आणि सोडायचा प्रयत्न करा. 90 म्हणजेच 90 लावून घ्या. या. सुटला हिंद केसरी पुसेगावकरांच्या मैदानातील गड क्रमांक 90 सुटला आणि 90 मध्ये सुंदर लढत चाललेली. एक बाद झाला. इकडं 8 जण पळतायत. 8 जणांच्यात सुंदर अशी लढत चाललेली. 90वा गट विजेता कोण? काही क्षणात सावधी लढत चालू आहे दोघांच्यात. अतिशय सुंदर. अलीकडे हेल्मेट वाला ड्रायव्हर नवचर्चित नवीन जॉकी मैदानात किस्ता घातलं या जॉकीनं. झाला चुमकुळा चौघांचा. बैलधरा बैलधरा ड्रायव्हर, अरे काय हसतो, बैल धरकी. अरे ड्रायव्हर नवीन आहे त्यामुळे थोडस घ्या समजून. आताचे किस्ता घातले ड्रायव्हरनं. चालायचं त्याला आत्ताशी त्यो बी आदत आहे, त्यानं बी दात लावलेला नाही, त्याच्यामुळं तो त्याचे दात सांभाळून बसला होता. आता आजच सगळ्याला घाम फोडतंय पण त्याचं बरोबर आहे. तो गाडी पुढे आणतोय, निकाल घेतला आणि मागं बघायला लागला, कारण मागून गाड्या येत होत्या. आजच घाम फोडतंय ना पण पाहिजे आपल्या पण जीवाची काळजी आपण केलीच पाहिजे. आदत घाम फोडतोय म्हणजे एक लक्षात घ्या, मैदानातल्या सगळ्या बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपल्या गाडीचा नंबर यावा यासाठी आपला ड्रायव्हर जीवाचं रान करत असतो. त्या ड्रायव्हरच्या जीवाची काळजी घेणं हे सुद्धा आपलं एक परम कर्तव्य आहे. तर प्रत्येक गाडी मालकानं आपल्या ड्रायव्हरचा विमा उतरवणं गरजेचं आहे. गड क्रमांक 90 चा निकाल
90चा निकाला तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी संत बहुमासन अथर्व यादव शिरगाव यांचा नाग्या आणि तानाजी शिवाजी यादव शिरगाव यांचा मनसूर. शिरगावकरांचा गावचा साज नाग्या आणि मनसूर गाडी सेमीला पात्र. सुंदर अशी गाडी हणली गोडसेवाडी येथील या ठिकाणी नवीन असा हा जॉकी गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला 91 पळतोय. ज्या 91 मध्ये एकूण 9 गाड्या पळतायत त्यातला एक मागच भिराकला. आता पुढं 8 गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे. शेवटचा क्षण जवळ आला परंतु शेवटच्या क्षणालाच या ठिकाणी निर्वाद वर्चस्व पटकावलं. प्रत्येक बैलगाडी मालकांना आपल्या चालकाचं विमा उतरवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, बैलगाडी क्षेत्रामध्ये काही दिवसापूर्वी विनायक शेठ लेंगरे देशमुख यांनी एक आदर्श घालून दिला. आपल्या आलेल्या बक्षिसाची सर्व रक्कम आपल्या ड्रायव्हरच्या नावे आणि त्याच्या कुटुंबाच्या नावे विमा उतरवण्यामध्ये दिली. असा विनायक शेठ देशमुख लेंगरेकरांनी प्रणव ड्रायव्हर शेंद्रकर आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा विमा उतरवला. एक आदर्श घालून दिला. त्याच्याबद्दल त्याचंही देखील समस्त बैलगाडी चालकांच्या आणि मालकांच्या वतीनं अभिनंदन. गड क्रमांक 91चा निकाल 91चा निकाला तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी नानासाहेब महादेव गुळवे आरवी यांचा गरुड. वाळा पुसेगावकरांच्या मैदान वाळा पुसेगावकरांच्या मैदानाचा गट क्रमांक 92 सुटला आणि लढत चालवली. 8 गाड्या पळतात. 8 गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते. पहिला बैल 8 गाड्या पळतात. 8 गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते. पहिला बैलाचा आणि ड्रायव्हरचा कसपणाला आणि 8 पाय पळतात आणि 2 हात चालतात. 8 पायांचा माळा आणि लढत झाली. धुरळा उडाला. कुणी घेतला निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरामन कडे. स्क्रीनचा आधार घेऊन निकाल दिला जातोय. महाराष्ट्राला परंपरा लाल मातीच्या कुस्तीची, ढोलकीवर पडणाऱ्या थापेची, आदिनी मैदानात पळणाऱ्या बैलाच्या थापेची. लक्षात घ्या, ही परंपरा जी जपली ती पुशेगावकरांनी. पुशेगावमध्ये लाल मातीतल्या कुस्त्या देखील घेतल्या जातात. पुशेगावमध्ये लाल मातीतल्या कुस्त्या देखील घेतल्या जातात. पुशेगावमध्ये लोकनाट्याला देखील वाढ होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि पुशेगावमध्ये सबंध महाराष्ट्रातल्या 1 नंबरचं मानाचं हिंद केसरी मैदान घेतलं जातं. संस्कृतीचा वारसा जपणारं गाव म्हणजे हिंद केसरी पुसेगाव. कुस्त्याचं मैदान उद्याच आहे. गड क्रमांक 92चा निकाल 92चा निकाल तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी नितीन विखे पाटील कोराळकर यांची शिट्टी आणि आनंदराव सुगवची करार यांचा रफ्तार. या गाडीचा प्रथम क्रमांकाला जिंदाबाद गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. शिट्टी आणि रफ्तारची गाडी सेमीसाठी पात्र. आता सांगितल्याप्रमाणे सगळी परंपरा इथं जपली जाते. सगळी परंपरा पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक वर्ग पुढले कार्यक्रम पाहण्यासाठी आपण इथं थांबलो पाहिजे, राहिलो पाहिजे. ह्याच्यासाठी साईडला उभा राहावा, नाहीतर हा कार्यक्रम बघताना दवाखान्यात जायची वेळ आपल्यावरती यायला नको. दादा पुसेगावमध्ये यात्रेनिमित्त माणसांच्या सुद्धा शर्यती घेतल्या झाल्या. मॅरेथॉन त्याचं नाव. माणसांच्या शर्यतीचं गाव पुसेगाव. वाळा 93 वाळा पुसेगावकरांच्या हिंद केसरी मैदानातला गडी क्रमांक 93 वाळा. 93 मध्ये 1 ला मिल्का आणि पुष्पा, 2 ला साई आणि राजा, 3 ला रुद्र आणि बावऱ्या, 4 ला चंद्र आणि गरुडा. गट क्रमांक 93 सुटला आणि 93 मध्ये लढत चालवली. 2 गाड्या बाद झाल्या आणि
7 गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे. अतिशय सुंदर असं महाराष्ट्रातलं एकमेव शिस्तीचं मैदान म्हणून ज्या मैदानाची ख्याती असे पुसेगावकरांचं हिंद केसरीचं मैदान. आणि या हिंद केसरी मैदानामध्ये सुंदर अशा लढती आपल्याला प्रत्येक गटात पाहायला मिळत आहे. दिनांक 17 डिसेंबर रोजी मौजे पुसेगाव येथे निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा. लक्षात घ्या, ज्या पुसेगावनं लाल मातीतले पैलवान जपले